दिनांक 23 जून 2025 रोजी जातिवाद में अल्लाह बोल, पूंजीवाद में अल्लाह बोल, इम्तियाज जलील में अल्लाह बोल, बोल मेरे भाई अल्लाह बोल, बोल मेरी बहन अल्लाह बोल, बोल मेरे भाई अल्लाह बोल, जातिवाद में अल्लाह बोल, डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकरांचा बोल मेरे भाई अल्लाह बोल, बोल दलिता अल्लाह बोल, बोल मेरे भाई अल्लाह बोल, बोल मेरे भाई अल्लाह बोल, पूज्य डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकरांचा दलित समाज बौद्ध समाज के ओटों पर चुन के आने वाला वो भ्रष्टाचार इम्तियाज जलील, वो ब्लैकमेलर इम्तियाज जलील, जब 1,40,000 बौद्ध समाज दलित समाज ने उसको वोट देके खासदार बनाया, देश की सर्व लोकसभा में उसको भेजा, जब हलवा खा रहा था, गुलगुला खा रहा था, अब जब गिर गया तो दलित समाज बुरा हो गया। जब हमारे प्रकाश अंबेडकर साहब ने जब युति किया था, प्रकाश अंबेडकर साहब ने जब सब बौद्ध समाज दलित समाज को एक जगह लाया और एक जगह लाने के बाद 1,40,000 वोट यही बौद्ध समाज दलित समाज ने उसको दिया। और आज वो जब गिर गया तो बोलता है कि दलित समाज 500 रुपए में बिकता है, 1000 रुपए में बिकता है, 300 रुपए में बिकता है, 200 रुपए में। अरे तू खुद बिका हुआ है। तू जब 6,000 के नौकरी करता था, 500 रुपए भीख मांगता था, तू 1000 रुपए भीख मांगता था। दलित समाज सौभानिक है, बाबा साहब अम्बेडकर के अनुयायी है सब, और बाबा साहब के नाम पर इसको अंदर कराने का काम हम सब मिलकर करेंगे और उसको सलाखों के पीछे देखने का काम हम सब मिलकर करेंगे, ऐसा मैं कहता हूँ। इम्तियाज जलील साहेबांनी जो शब्द वापरला, जो लिहिलेला आहे तो बार बार 50 वेळेस वाचून दाखवला की त्यांच्यामुळं आज आमच्या दलित समाजाच्या लोकांच्या भावना दुखावल्या आहे। की मला एकच उद्देश होता की त्यांनी हा शब्द वाचून दाखवणं 100% जरुरी होतं का? हे जग जाहीर आहे, हे महाराष्ट्र शासनाला माहित आहे, केंद्र शासनाला माहित आहे, सगळ्या मंत्रीला माहित आहे, सगळ्यांना माहित आहे हा शब्द आहे। मग आजपर्यंत 50 वर्षाच्या कालावधीपर्यंत आजपर्यंत कोणी जगजाहीर केलेलं नाही। या व्यक्तींनी का जगजाहीर केलं, यांचा हेतू काय होता, आम्हाला लोकांना हे जाणून घ्यायचं आहे की यांचा जो शब्द वापरला त्यांनी त्या शब्दावरती त्यांच्यावरती शासनाने कारवाई करण्यात यावी, जेणेकरून हा शब्द त्यांनी वापरायला नाही पाहिजे। आज त्यांच्याकडे गेला असताना तो शब्द वापरत नाही, फक्त लिहिलेले शब्द म्हणतात। मग तोच जर शब्द अगोदर जर म्हटला असता की आज त्यांच्याकडे एवढा लाखोनी लोक जमलेले, त्यावेळी जमले नसते। आज त्यांनी पालकमंत्री आहे, पालकमंत्र्याच्या विरोधात काय गेले, आतापर्यंत किती शहरामध्ये पालकमंत्री आले, त्यांनी काय काय घेतलं, त्यांच्या विरोधात का नाही गेले, ते एकाच पालकमंत्र्याच्या विरोधात का जाता, काय राग रोष आहे त्यांना? यांचा जो काही कारोबार आहे, त्यांनी 2 पैसे कमवले, त्यांच्या किमतीवरती कमवले, त्यांनी प्रॉपर्टी घेतली, त्यांनी त्यांना काय दाखवलं काय नाही हे शासनाला दाखवले, पैसे कुठून आले काय आले तो त्यांचा प्रश्न आहे। तो
त्यांचा घरगुती इलेक्शन मध्ये पडल्यामुळे तो रोष काढतोय. दलित समाजाने त्याला माघार केली, दलित समाजाने त्याला खासदार केलं, त्याची जाणीव त्यांना आहेच. आज दलित समाजाने त्याला आमदारकीमध्ये मतदान केलं नाही, खासदारकीमध्ये मतदान केले, त्याचा रोष तो काढतोय. आमची एकच विनंती आहे, जलील खासदारवरती कारवाई व्हावे व त्यांना अटक व्हावी. त्यांनी जे शब्द नाही झाले तर याच्या पुढे आणखी पुढची कारवाई करू. आम्ही काय करू तर काय नाही, आम्ही पुन्हा आंबेडकरी चळवळीचे लोक एकत्र होऊ आणि त्या निशाणी त्या माध्यमातून आम्ही मोठा कार्यक्रम करू. आणि काय करायचं काय नाही, आमची आंबेडकर चळवळी सर्व जाती धर्माचे एक आहे आणि ह्या मोर्चामध्ये सर्व जाती धर्माचे लोक आहे. एक जातीचे लोक नसून सर्व जाती समाज आहे. पालकमंत्री चांगले आहे म्हणून त्यांना सगळे साथ देऊ लागले. आज संभाजीनगर शहर में इम्तियाज जलील के खिलाफ में भव्य मोर्चा का आयोजन दलित अन्याय अत्याचार विरोधी कृति समिति के ओर से किया गया है। इम्तियाज जलील ने मागासवर्गीय दलित बौद्ध समाज का हरिजन बोल के बहुत बड़ा अपमान किया है। इसके दलित भावना या इस तरफ सब दलित बौद्ध समाज के लोग नाराज हुए हैं। इस भावना दुखाने की वजह से आज यहाँ पर भव्य मोर्चा का आयोजन किया गया है और इम्तियाज जलील को अटक करना चाहिए, ये प्रमुख मांग आज ये मोर्चा की तरफ से यहाँ पर की गई है। इम्तियाज जलील ने दलितों के साथ, बौद्धों के साथ बेईमानी की है, क्योंकि इम्तियाज जलील को 2 बार दलित समाज ने चुनाव में जीत दिलाई थी। खासदार का चुनाव इम्तियाज जलील के 10 पीढ़ियां भी यहाँ पर आती थी तो इम्तियाज जलील खासदार नहीं बन सकते थे, लेकिन यहाँ पर दलित समाज ने एकत्रीकरण किया और यहाँ पर इम्तियाज जलील को चुनाव कर में जीत दिलाई। आमदार के चुनाव में भी दलित समाज ने वोट दिए कि इम्तियाज जलील को जीत दिलाई थी, लेकिन इम्तियाज जलील दलित समाज के ऊपर बेईमान हुए, दलित समाज को हरिजन बोलने तक इनकी हिम्मत हो गई। तो इससे हम इम्तियाज जलील का निषेध करते हैं और आज भव्य मोर्चा के ओर से शासन को हम बताना चाहते हैं कि आज हम मोर्चा निकाल रहे हैं। इम्तियाज जलील को 30 मार खा है कि उनको तुम अटक नहीं कर सकते। 18 दाखिल हुई है और अटक ने अभी तक की नहीं है, इसलिए इम्तियाज जलील को अटक करना चाहिए। इस मांग को लेकर हम प्रशासन को बताना चाहते हैं। धन्यवाद। आज जनता दल सेकुलर की ओर से प्रदेश अध्यक्ष की सूचना के ऊपर वो दलित समाज का मोर्चा निकला है। यहाँ पे वो दलित समाज के मोर्चे का विषय ऐसा था कि समाज की जो है एक अपशब्द वापर कर हिनाने का जो काम माजी खासदार और बहुत से जल्द राजकारण से रिटायर होने वाले नेता तो उन्होंने किया था, उसके लिए आज मोर्चा निकाला गया। इसके अंदर जनता दल सेकुलर की ओर से मैं प्रदेश सचिव और हमारे सभी कार्यकर्ते आके यहाँ पे मोर्चे को समर्थन दिए, एक लेटर दिए। शब्द सरकारी डॉक्यूमेंट पे वो शब्द लिखा है, वो बात मान्य है, उसके ऊपर कार्रवाई तो होंगी शासन के हिसाब से, लेकिन वो एक पढ़ा लिखा इंसान था, एक लोक प्रतिनिधि था, एक बार नहीं 2 बार लोक प्रतिनिधि था, 10 साल लोक प्रतिनिधि। इस शहर में दलित समाज ने उसको पहली बार पे आमदार बनाया और पहली बार खासदार बनाने में दलित समाज का बहुत बड़ा उसको सहयोग था। उसने जब वो शब्द वापर रहा था, उसको जब मालूम है कि दलित समाज को ये शब्द से ठेस पहुंचती है, भावना दुखती है, तो शब्द नहीं वापरना चाहिए था। दलित समाज का भी यही बोलना है, दलित समाज के सभी नेताओं का यही बोलना है। मेरा नाम समीर जावेद कुरैशी, प्रदेश सचिव जनता दल सेकुलर। या पादर
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विरोधी कृती समितीच्या वतीने माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या विरोधामध्ये हा भीमसैनिकांचा उद्रेक आज जमलेला आहे। या ठिकाणी मी सांगू इच्छितो की माजी खासदार इम्तियाज जलील यांनी हरिजन शब्द वापरून बौद्ध समाजाच्या भावना दुखावलेल्या आहेत। मी या ठिकाणी सांगू इच्छितो की महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत, 2 जातीमध्ये तेढ निर्माण कसं होईल हे करण्याचा प्रयत्न ते करत आहेत, परंतु आमची मुस्लिम बांधवांशी सर्व संबंध चांगले आहेत। मुस्लिम बांधवांशी काही घेणं देणं नाही, फक्त इम्तियाज जलील विरोधामध्ये त्या मोर्चा हा निघत आहे आणि इम्तियाज जलीलने हरिजन शब्द वापरल्यामुळे हा मोर्चा निघत आहे। दुसरा मुद्दा या ठिकाणी ते बौद्ध समाजाला नेहमी टार्गेट करत असतात। याकरिता डीडीआर मध्ये महिला आदर्श जो घोटाळा झाला, डीडीआर मध्ये जो खैरे बौद्ध समाजाचा अधिकारी होता, त्यांनीच हा घोटाळा उघडकीस आणला आणि त्याच्याच विरोधामध्ये त्याला एफआयआर फाडण्यात आणि त्याला जेलमध्ये पाठवलं। दुसरा दाब शेंडे म्हणून अधिकारी होता, त्याला सुद्धा जेलमध्ये पाठवलं, त्याने भ्रष्टाचार उघडकीस काढला। आणि एक जो अधिकारी होता जो इम्तियाज जलीलना पैसे पुरवायचा, त्या अधिकाऱ्याला बाहेर सोडण्यात आले। परंतु आता एक जे अधिकारी आलेले आहेत त्यांनी या ठिकाणी त्याला निलंबित केलेलं आहे। मग बौद्ध समाजाला तुम्ही टार्गेट करता, एकीकडे म्हणतात 2 महिन्यापासून कलेक्टर ऑफिसला उपोषण बसतात, तो उपोषणाला काही लोक बसलेले आमचे तिथं नेते मंडळी जाऊन आलेले आहेत। दुसरा मुद्दा रमाई घरकुल घोटाळा त्यांनी काल फेसबुक लाईव्ह केला। मी या ठिकाणी सांगितलं त्यांना हे सुद्धा बंद करायचं आहे का? गोरगरीब जनतेचे घर बनवून नाही द्यायचे का? या ठिकाणी मी त्यांना प्रश्न विचारतोय। रमाई घरकुल घोटाळा हा तुम्ही झोपडपट्ट्यामध्ये जाऊन बघा, ज्यांच्या 3-3, 4-4 मजली इमारत उभा आहेत, हा रमाई घोटाळा आहे का? म्हणजे त्यांना दलितांचे घर नकोय, ते झोपड्यामध्ये राहायला पाहिजे, पत्र्याच्या घरामध्ये राहायला पाहिजे, या दृष्टिकोनातून ते प्रयत्न करत आहे। मी इम्तियाज जलील यांना सांगू इच्छितो किंवा यापुढे असं आमच्या समाजाबद्दल अपशब्द वापरू नको। नसता याच्यापेक्षा भयंकर तो जो म्हणतो का भाई ईडी को गए इधर गए उधर गए, कुछ नहीं, हम भी ईडी जा सकते आपके खिलाफ। आपले पत्रकार थे, वाट्यासीला मी जेव्हा नगरसेवक होतो त्यावेळेस पत्रकार काय त्यांची परिस्थिती आम्हाला सगळं माहिती आहे। आमच्या समोर बसायचे उठायचे। त्यांनी सांगितलं तो उच्चार केलेला शब्द तो सरकारी दस्तावेज मध्ये आहे। माझं म्हणणं आहे जो शब्द आहे सुप्रीम कोर्टाने तो डिलीट केलेला आहे। सुप्रीम कोर्टाने प्रत्येक राज्याला सांगितलेलं आहे का हा शब्द वगळून टाका, परंतु काही राज्याने शब्द तो वगळलेला आहे। आणि इम्तियाज जलील हा इतका हुशार माणूस असताना सुद्धा हा आमदार होता, खासदार होता, मग यांनी सभागृहामधून हा शब्द का नाही काढला? त्यावेळेस का नाही बोलले? आता म्हणतात की मी इम्तियाज जलील म्हणतात की बाबा मी हा सरकारला सांगतो का हा शब्द वगळायला। आता का वगळता? आम्ही स्वतः वगळणार आहेत, आम्ही सक्षम आहेत। आमच्या सगळी जनता आमचे आंबेडकर भीमसैनिक शिकलेले आहेत, आम्ही करूच ना आता हे आणि ज्यांना जागा हडप करायच्या होत्या त्यांनी हा शब्द ठेवलेला, जे सत्तेमध्ये होते तुम्हाला माहिती आहे। पालकमंत्र्यावर जे आरोप करतायत पालकमंत्र्याशी आमचं काही घेणं देणं नाही। पालकमंत्री ते दोघं एकमेकाच्या चड्ड्या कपड्या काढून त्यांनी भांडणं करावेत, परंतु जो हरिजन शब्द वापरला म्हणून आमचा समाज या ठिकाणी दुखावलेला आहे। पालकमंत्र्यांचे त्यांचं जे घेणं देणं असेल त्यांनी ते करावं, आम्ही त्याला विरोध करणार नाही। लोकसभेच्या वेळेस पण इम्तियाज जलीलवर अट्रॉसिटी दाखल झाले, दुसरा गुन्हा आहे, दुसरा गुन्हा इम्तियाज जलीलच्या विरोधात असेल ना, केला असेल ना, तो जालिंदर शेंडके त्यांनी केलेला आहे ना। पण आता दुसरा गुन्हा आहे, अटक का होत नाही? अटक होईल ना, अटक आमची मागणीच आहे। मग आता ही जी मोर्चा जनआक्रोश मोर्चा आहे ना आमचा भीमसैनिकांचा, त्याच्याकरताच आहे की यांना अटक करण्यात यावी आणि या जिल्ह्यामधून महानगरपालिकेची निवडणुका होत त्यांना तडीपार करण्यात यावी। पुढचं आम्ही ठरवतो, आमची कृती समिती ठरवत पुढचं काय करायचं काय नाही। सगळ्यात महत्वाची गोष्ट इम्तियाज भाई जर विचार केला तर ज्यावेळी या संभाजीनगर शहरामध्ये आयुष्यामध्ये पहिल्या वेळेस खासदार ह्या दलित बांधवामुळे खासदार झालेले, बौद्धमुळं, ह्या सगळ्या बौद्ध समाजामुळे खासदार झालेले आहेत। आणि इतक्या दिवसामध्ये ताबडतोब हरिजन शब्द वापरायचा, तसंच मागच्या काळामध्ये ज्यावेळेस ते खासदार होते त्यावेळी या ठिकाणी दुर्डेरी सिग्नलवर गेली 10 वर्षापासून आम्ही म्हणजे 9 वर्षापासून मुंडे साहेबांचं स्मारक व्हायला पाहिजे यासाठी आम्ही या महाराष्ट्रात अनेक आंदोलने केली। आणि या जिल्ह्याचा खासदार असताना त्यांनी मुंडे साहेबाचं स्मारक कशासाठी या ठिकाणी स्मारक होऊ नये अशा प्रकारची भूमिका घेतली, त्यावेळी आम्ही आंदोलने केली। आणि आज या महाराष्ट्रातला ओबीसी सुद्धा या आंदोलनामध्ये सहभागी आहे आणि जय भगवान महासंघाचा जाहीर पाठिंबा आहे। माध्यमातून आपण आंदोलन तीव्र करणार आहे, 100% तीव्र करणार। ये तो सुरुवात आहे, ही सुरुवात आहे, शेवट काय होईल ती वेळ ठरवेल।
बाबासाहेब आंबेडकरांचा बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की लोकशाही अण्णाभाऊ साहेबांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अरे जात अरे हुकुम साहिब अरे बेलना पड़ेगा अरे डरता क्यों है और तुम भी बोलो और तुम भी बोलो और बोल मेरे भाई और बोलना पड़ेगा और तुम भी बोलो बोल मेरी भाई ना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा करायचं कृपया डीजेच्या कोणाचे निर्माण कृपया थांबा यार डीजेच्या कोणाचे थांबा तुमची लोक घेतली आहे तुमची लोक घेतलेली आहे तुमचे वाहणारे तुमची लोक झालेली आहे ₹300 देता है, ₹200 देता है, ₹500 देता है. अरे भाड खाऊ हो, तुम्हाला माहित नाही बाबासाहेबाच्या नावासाठी माझ्या माता भगिनी रक्त सांडल्याशिवाय राहणार नाही. सर्व माता भगिनींना विनंती आहे, आपले हे जे भाड खाऊ आहेत, जे कार्यकर्ते म्हणत होते तुम्हाला की ₹300 देऊन आणले, तुमच्या तोंडातून येऊ द्या का तुम्ही कोणासाठी आणले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसाठी तुम्हाला घोषणा द्यायच्यात आणि कॅमेऱ्यामध्ये दाखवायचंय आम्ही बाबासाहेबांसाठी आलोय, पैशासाठी आलेलो नाही. म्हणून सर्व माता भगिनींना विनंती आहे, सर्वांनी एका आवाजात एका सुरात सर्व भावांनी घोषणा द्यायची आहे. की 1-2 दिवसापासून काही भांडगुळ आहेत जे की आमच्या समाजाची बदनामी करतायत, आमच्या माता भगिनीची बदनामी करतायत, समाजाची बदनामी करतायत, कार्यकर्त्याची बदनामी करतायत. ज्यांना कोणाला जाहिराती मिळाल्या नसेल आणि हे छोटे छोटे संपादक ते जे बदनामी करतायत, मी तुम्हाला सांगू इच्छितो मित्रांनो, तुम्हाला अगर उत्तर पाहिजे असेल तर हे जो आंबेडकर जनता जी जमलेली आहे ती तुम्हाला उत्तर देतील. कारण मी तुम्हाला सांगू इच्छितो की सगळ्यात पहिले जे
आंबेडकर समाजाचे दलाल आहेत मला त्यांना दाखवून द्यायचं आहे। इम्तियाज जलील बातम्या इम्तियाज जलील नंतर पण पहिले समाजामधले जे दलाल आहेत जे समाजातले दलाल कालपासून 2 दिवसापासून व्हॉट्सअप फेसबुकवर चाललंय 500 रुपये 200 रुपये। अरे यो समाज एवढा भी भिकारी नाही राहिला। यह समाज आज बाबासाहेबांच्या आशीर्वादानं 50 लाखाच्या गाडीमध्ये फिरतोय। तुम्ही सांगा ना त्या माता भगिनीपासून। सचिन प्लीज यार एक कुणाल एक पंकज इकडे सारखा त्यांना जाऊ द्या। जिने भाई येतील खाली बसा। मातांनो आणि बहिणींनो तुमच्या घोषणाने त्या भाडखाऊच्या तोंडात मारल्याशिवाय राहणार नाही। मी ज्यावेळेस घोषणा देईन तुम्ही माता भगिनी माझे भाऊ सर्वांनी घोषणा द्यायच्या आहे आणि मग त्याला त्याचा उत्तर भेटून जाईल। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा इकून आवाज आला नाही। माझ्या बहिणीचा आवाज आहे पण भाषेचा काकाचा पुतण्याचा आणि तुला कोणी काळं कुठून विचारायला तयार नव्हतं त्यामुळे तू मुद्दामून या समाजाला अंगावर घेण्याचं काम केले आहे। त्यामुळे एक लक्षात ठेव ज्या समाजाने तुला वरती नेलं होतं आज या समाजाने तुला जमिनीवर पाडलेलं आहे हे तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजे। मला आता इथं माझ्या जमलेल्या माता बहिणी तरुणा विनंती आहे की त्याचं घर बाजूला आहे हे बाजूला लागून 2-4 घरं समजत इम्तियाज घर आहे इम्तियाज घर आहे परंतु आज त्याचा इथे घर सोडून आज तो तिकडे गेलेला आहे तिथं 2-2 बंगले आहेत दुसऱ्यांच्या प्रॉपर्ट्या काढतो तो आरामखोर। आम्ही त्याला विचारतो की याच्या पूर्वी तुझ्याकडे काय होतं ज्या ठिकाणी तू राहतो त्या ठिकाणची जागेची किंमत आमच्या भावना कशा दुखवल्या या ठिकाणी परत मुद्दामून मी सांगतो जे भव्य मोर्चा निघाला याचं कारण एकच आहे की इम्तियाज जलीलला अटक झाली पाहिजे। तो पोलीस कमिशनर साहेबांना आम्ही विनंती करतो आणि आवाहन करतो की 2-2 अॅट्रॉसिटीचा कायद्याखाली गुन्हा दाखल झाला तुम्ही त्याला अटक केलेली नाही त्यामुळे त्याला तुम्हाला अटक करावं लागेल। कोर्ट जो काही निर्णय घेते आम्ही बघू परंतु त्याला मागाशी घालत असेल तर या ठिकाणी आम्ही पोलीस कमिशनर ठिय्या आंदोलन आणि मोठा मोर्चा काढल्याशिवाय राहणार नाही। पोलीस साहेबांना आमची विनंती आहे की आमचा हा लढा मुस्लिम समाजाच्या विरोधात नाही तो तुम्हाला ब्लॅकमेल करतो की माझा समाज माझ्या माग आहे। मागा सोशल मीडियावर येऊन बोलला की मैं मुस्लिम हूँ इसलिए मेरे ऊपर इससे अन्याय हो रहा। अरे तू मुस्लिम समाजाचा होता आम्ही दलित होतो म्हणून तुला निवडून आणलं होतं त्या एक लक्षात ठेव। आणि तो आम्ही जाताना 2 शब्दात मी संपवतो की आमचा पालकमंत्री बौद्ध समाजाचा मागासवर्गीय समाजाचा 50 वर्षानंतर या ठिकाणी झालेला आहे त्यामुळं या मागासवर्गीय समाजाचा पालकमंत्र्याचं काम पण तुझ्या पोटात दुखत आहे त्यामुळे या हरामखोराला धडा शिकवण्याचं काम आम्हाला करायचं आहे। आणि या ठिकाणी मी एवढंच तुम्हाला सांगतो की मागासवर्गीय जो समाज आहे दलित समाज आहे आंबेडकरी जो समाज आहे त्याला यापुढे जर तू हिनवण्याचं काम केलं आणि त्याला जर अंगावर घेण्याचं काम केलं तर तुला जे येणारे निवडणूक आहे तो दलित वस्तीमध्ये सुद्धा आम्ही तुम्हाला पाय ठेवू देणार नाही। आमच्या या महिला भगिनी चपला घेऊन उभा राहतील आणि तुला दलित वस्तीतून कळवतील एवढं बोलतो आणि मध्ये लांबलेलं आपण संपवतो। जय भीम जय भारत जय रोजी जय महाराष्ट्र।
आणि या भावांचं आपण टाळ्या वाजून स्वागत केलं पाहिजे. एवढ्या मोठ्या संख्येने भर पावसामध्ये तुम्ही या जलीलला प्रश्न विचारण्यासाठी आला, त्यामुळं तुमचं मी अभिनंदन करतो. हा जलील सातत्यानं बुद्ध धर्माच्या समाजाच्या माणसाला हरिजन शब्दाचा वापर करतो. का करतो? यासाठी तुला खासदार बनवलं होतं का? अरे या जेबीन महिला मंडळामुळे, या भावामुळे तू या शहराचा खासदार झाला होता. आणि इथंच तू शपथ घेतली होती, बंगल घेतला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यावरती. कमी बाबासाहेबांच्या माता भगिनीमुळे, भावांमुळे 2.5 ते 3 लाख वोट घेऊन मी निवडून आलोय. आणि त्या लोकांबद्दल तू बोलतो का? सुप्रीम कोर्टाने काय केलं होतं हरिजन शब्द, तरी पण तू हरिजन शब्दाचा वारंवार वापर करतो का? हे इम्तियाज जलील, तुझे मैं आह्वान करता हूं, तू प्यार से जब भी बोलेगा तो तुझे दूध देंगे, तू प्यार से जब भी बोलेगा तो तुझे खीर देंगे. पर बुद्ध समाज के बारे में कुछ बोलेगा? आपण जमा झालेलो आहोत. जो कोणी आमच्या अस्मितेवर घाला घालण्याचा प्रयत्न करीन त्याला त्याची जागा दाखवून देण्याचं काम आम्ही या ठिकाणी करणार आहोत. बांधवांनो, आमची जमात ही लढाऊ जमात आहे. आमचा इतिहास हा भीमा कोरेगावचा इतिहास आहे. परंतु कोणी आम्हाला छेडण्याचा प्रयत्न केला तर त्याच्या घरात घुसून त्याला मारण्याची ताकद आमच्यामध्ये आहे. आजच्या या प्रचंड अशा मोर्चाला उपस्थित माझ्या स्वाभिमानी आणि शीलवान माता भगिनींनो, तुम्हाला या मोर्चाची पार्श्वभूमी समजून सांगण्यासाठी या ठिकाणी हा प्रचंड मोर्चा आयोजित करण्यात आलेला आहे. या शहराचे माजी खासदार, माजी आमदार इम्तियाज जलील यांना बाळासाहेब आंबेडकर यांच्या आव्हानानुसार माझ्या माता भगिनींनी गळ्याचं मंगळसूत्र विकून त्याला प्रचंड आर्थिक मदत देऊन निवडून आणण्याचं काम केलं. डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर इनको अभिवादन करके आज जो गिरा हुआ खासदार शक्ति कपूर अपने आप को शाहरुख खान बोलता है और वो बताता है कि मैं खासदार बना, आमदार बना, और आज दलित समाज, बौद्ध समाज के खिलाफ वो इस तरह की बात करता है कि 500 रुपए में बिकते हैं, 1000 रुपए में बिकते हैं, 250 रुपए में बिकते हैं. जब 2019 में खासदार बना तो यही मेरे अंबेडकरवादी लोग, यही बौद्ध समाज, यही दलित समाज, इन्होंने तेरे को 1,40,000 वोट देके खासदार बनाया, दिल्ली के लोकसभा में भेजा, सर्वोच्च लोकसभा में भेजा. और आज जब तू खासदार गिर गया तो इन पे आरोप करता है, आरोप लगाता है. अरे ये बाबा साहब को मानने वाले अंबेडकरीवादी है, बाबा साहब के लिए जान दे सकते हैं लेकिन अपने आप को बेच नहीं सकते. तू बिकाऊ बोलता है और तेरे अनेक प्रकरण में आप लोगों के सामने रखता हूं.